नमस्कार. मराठीमध्येच बोलायचं आहे ना. माझी मुलगी मला नेहमी म्हणते की सचिन तुझी नक्की आयडेंटिटी काय आहे. माझा खूप कन्फ्युजन होतो की तू शिक्षक आहेस, सामाजिक कार्यकर्ता आहेस का, कोणी सायंटिस्ट आहेस का, लॉयर आहेस. तर कधी कधी हा कन्फ्युजन माझ्यामध्ये पण असतो की माझी आयडेंटिटी मी नक्की काय देऊ. जेव्हा आयोजकांनी मला विचारलं की तुमचा बायोडेटा द्या, तर मी म्हटलं मी माझा बायोडेटा कधी बनवला नाहीये आणि माझी अशी काही स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये आयडेंटिटी नाहीये. गेले 25 वर्ष शिक्षण ह्या विषयावरती मी शोध घेण्याचं काम करतोय आणि हा शोध घेताना फार डायव्हर्स असा शोध घेतलाय आणि म्हणजे अगदी मध्य प्रदेशच्या आदिवासी पाड्यापासून ते शहरी मेट्रोपॉलिटन लाईफस्टाईल आहे तिकडचं सुद्धा घेतलंय आणि आता फायनली आम्ही आता कोकणामध्ये मालवण तालुक्यामध्ये आता मी आणि माझी पत्नी आम्ही जीवन शिक्षण विद्यापीठ नावाचा एक उपक्रम चालवतो जो शाश्वत जीवनशैली या मुख्यतः ह्या विषयावरती केंद्रित आहे. आणि हे सगळे अनुभव घेताना मला असं वाटतं की शिक्षणाची परिभाषा आपण जी आज करतोय त्याच्यावर पुनर्चिंतन पुनर्विचार करण्याची गरज आहे असं वाटतं. शिक्षण म्हटल्यानंतर आज डोळ्यासमोर आपल्याकडे काय येतंय तर एक एज्युकेशन पॉलिसी, एक शाळा, एक कॉलेज, एक डिग्री. तर मला असं वाटतं की शिक्षण हे एक समुद्रासारखं आहे ज्याला या तर तुम्ही सरफेस लेवलला बघायचं असेल तर तुम्ही सरफेस लेवलला बघा. तुम्हाला डीप इनसाइड गोते घ्यायचे असतील तर तुम्ही आत गोते घ्या आणि तुम्ही समुद्राच्या काठाशी जाऊन पण बघा. प्रत्येकाचं आपापलं एक महत्व आहे. सतहवर राहून समुद्राला बघणं ह्याचं पण एक महत्व आहे आणि समुद्राच्या आत गोते खाणं आणि त्या डेप्थला अनुभवणं हे पण एक याचं पण एक महत्व आहे. तर मला असं वाटतं की काळ आता जो चालू आहे तिथे डेप्थला जाण्याची फार गरज आहे कारण तिथे फार कमी ह्याच्यावर विचार केला जातोय आणि सतहवरती खूप जास्त काम होतंय. गव्हर्नमेंटच्या चाकोरीमध्ये राहून कितपत ती डेप्थ साधता येईल ह्यावर मला प्रश्नचिन्ह आहे. कारण गेले 25 वर्ष काम करताना मी अकॅडमिक एज्युकेशन पॉलिसी लेवलला पण काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अनुभवातून मला असं वाटतं की शिक्षणाची डेप्थ या चौकटीत राहून कितपत गाठता येईल. तर त्याचे अनुभव पण जे आहेत जे मी तुमच्या समोर आज मांडेन. एक तर अनुभव असा आहे की ज्या व्यक्तीला भेटून माझ्या आयुष्यामध्ये एक प्रचंड कलांनी आली. नाही तर आम्ही पण त्याच ओढ्यामध्ये वाहणारे आम्ही युवक होतो. त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर श्रीनाथ कलबाग आणि मीरा कलबाग त्यांची पत्नी. आणि ह्या व्यक्तीला भेटून मला असं वाटलं की खरोखर शिक्षणावर जर काम करायचं असेल तर डीप इनसाइड द सी ओशनला जाऊन याचा गाभा समजला पाहिजे. कारण शिक्षण हे फक्त पुस्तकं, शिक्षक आणि विद्यार्थीपर्यंत मर्यादित नसून ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे श्री अरविंदो यांचं खूप छान वाक्य आहे की शिक्षण हे त्या कॅमेऱ्याच्या ट्रायपॉड सारखं आहे. त्याचा एक पाया जो आहे तो विद्यार्थी आहे, दुसरा जो आहे तो शिक्षक आहे आणि तिसरा जो आहे तो समाज आहे. अनफॉर्च्युनेटली तिसरा पाया जो आहे तो आज पूर्णपणे निघालेला आहे. शिक्षणाचं जे केंद्र आहे ते फीज भरण्यापुरता गव्हर्नमेंटची काय म्हणतात त्याला, गव्हर्नमेंटची जे सँक्शन्स येतात काय म्हणू त्याला, ग्रँट्स, गव्हर्नमेंट ग्रँट्स घेण्यापुरता एवढ्यापुरताच ते मर्यादित राहिलेले आहे. पण गांधीजींचे जर तुम्ही जीवनाचा जर एक आढावा घेतला तर मला असं वाटतं की ते फार महत्वाचं वाटतं की पहिले तर एक आपल्याला समजून घ्यावं लागेल की गांधी भारतात येण्याच्या आधीच खूप प्रसिद्ध होते आणि त्यांनी भारतात येण्याच्या आधीच अनेक प्रयोग केले होते ज्याचा विसर आज आपल्याला पडलेला आहे.
आपल्याला आज गांधी म्हणजे फक्त चष्मा, काठी आणि अगदी जास्तीत जास्त तर मिठाचा सत्याग्रह. पण त्याच्या मागची जी स्टोरी आहे की एक बॅरिस्टर आफ्रिकेत जातो, तिथे टॉल्स्टॉय फार्म सुरू करतो आणि त्या शिक्षणाचा भाग तो समाजापर्यंत कसा नेतो. आणि त्या सगळ्या विषयाला घेऊन जी नई तालीम शिक्षण व्यवस्था गांधींनी मांडली आहे, तर मला असं वाटतं की तिथे सामाजिक व्यवस्थेचा भाग हा फार महत्वाचा वाटतो. म्हणजे एखादी शाळा, एखादं कॉलेज जर स्थापन झालेलं आहे तर त्या शाळेच्या आसपासच्या पंचकृषीला घेऊन एक केंद्र निर्माण झालं पाहिजे. म्हणजे ती पंचकृषीतले प्रॉब्लेम्स, तिकडे जे काही प्रॉब्लेम असेल, तांत्रिक प्रॉब्लेम आहेत, सामाजिक प्रॉब्लेम्स आहेत, तो त्या शिक्षण व्यवस्थेचा, शिक्षणाचा अभिन्न अंग पाहिजे. त्या शिक्षण केंद्रामध्ये शिकणारी मुलं, त्यांचे पालक आणि ते शिक्षण असा मिळून एक शिक्षण केंद्र आपण त्याला म्हणू शकतो, जे अनफॉर्च्युनेटली आता नाहीये. मला एक आठवतं, मुंबई विद्यापीठामध्ये आम्हाला सादरीकरणासाठी बोलवलं होतं आणि पूर्ण भारतातले विद्यापीठ, त्यातले डायरेक्टर्स तिकडे होते आणि त्या सगळ्या समूहामध्ये मी एकच वेडा होतो तिकडे. कारण आमच्या केंद्राला कुठली मान्यता नाहीये, कुठले ग्रँट्स नाहीये, आम्ही कुठलं सर्टिफिकेट्स देत नाही. तर त्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा बोलायला सांगितलं तेव्हा माझ्यासमोर प्रश्न असा होता, म्हणजे मी घाबरलो पण होतो की आता मी यांच्यासमोर काय बोलू. तर मी त्यांना म्हटलं की मी मांडणी करण्यापेक्षा मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. तर मला पहिला एक प्रश्न असा पडलाय की तुमच्या विद्यापीठामध्ये सरासरी 1000-2000 मुलं शिकतात आणि नाही म्हटलं तरी एक 5-10 एकरचा कॅम्पस आहे. तर तुमच्या विद्यापीठाचं सक्सेस पॅरामीटर्स काय? तर त्या सगळ्या डायरेक्टर्सनी सांगितलं की प्लेसमेंट आहे, की आमच्या विद्यापीठात 100% प्लेसमेंट होतो. कुणी सांगितलं की आमचा रिझल्ट जो आहे तो मुलं फार डिस्टिंक्शन्स मध्ये येतात. मग मी त्यांना असं विचारलं की ऑन अन ऍव्हरेज ही मुलं तुमच्या इन्स्टिट्यूशन मध्ये किती दिवस येतात? तर असं एक आढळलं की ऑन अन ऍव्हरेज 200 दिवस, 180 ते 200 दिवस कुठल्याही राज्यामध्ये, कुठलीही शाळा कॉलेजमध्ये मुलं शाळेत जातात. आता तुम्ही हे मल्टिप्लाय करा एकूण तास, म्हणजे एवढा ह्युमन लेबर अवेलेबल असतो. आणि मी लेबर हा शब्द फार अभिमानाने घेतोय, याला फार दुय्यम दर्जाने बघण्याची गरज नाहीये. ह्युमन लेबर हा एवढ्या तासाचा फ्रीली अवेलेबल असतो. ह्या लेबरला कसं युटिलाइज करायचं क्रिएटिव्हली, कन्स्ट्रक्टिव्हली, ह्यासाठी आमची शिक्षण पद्धतीतले जे प्रोफेसर्स आहेत, जी फॅकल्टी आहे, ती तयारच नाहीये. बरं, दुसरी गोष्ट अशी की तो जो कॅम्पस आहे, त्या कॅम्पसवर असं काही कन्स्ट्रक्टिव्ह होतंय का? तर त्यांच्या दृष्टिकोनातून कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. मग ते सांगतात की आमच्याकडे एवढी मोठी लॅबोरेटरी आहे, आमच्याकडे प्लेग्राऊंड आहे, अमुक आहे, तमुक आहे. मग त्यांना आम्ही असं म्हटलं की तुमची सक्सेस स्टोरी तुमच्या बॅलन्स शीट मध्ये रिफ्लेक्ट होते का? तर बॅलन्स शीट मध्ये जो इन्कम आहे तो काय आहे? तर मुलांची फीस आणि गव्हर्नमेंटची ग्रँट्स आणि काय किरकोळ डोनेशन्स असतील. तर मग ही 1000 मुलं जी येतात आणि हा जो ह्युमन लेबर आहे तो काही युटिलाइज करतो का काही? तर ही संकल्पनाच त्यांच्यासाठी फार वेड्यासारखी होती. मग आम्ही त्यांना असं म्हटलं की चला, समाजाचं जाऊ दे, की एखादं रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्ही केलं का कॅम्पसवर? इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग बघून आमच्या समाजातल्या लोकांना काहीतरी मॉडेल बघायला मिळेल का? आमच्या टेरेसवरती काही गार्डनिंग करून आम्ही काही झाडं लावली, भाज्या लावल्या, किंवा काही आम्ही हँड स्किल्सवर काम केलं. तर अशा कुठल्याही गोष्टी आमच्या ह्या प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये होत नाही. मी दोष या टीचर्सना देणार नाही, कारण ही सिस्टीम डिझाईनच अशी झालेली आहे. या सिस्टीमचा डिझाईन जो आहे
तो असाच आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आता जे बसलेला आहात तुम्हाला असंच ह्याच पोझिशन मध्ये बसावं लागणार, कारण ही भारतीय बैठक पद्धती नाहीये. हा डिझाईन जो आहे हा तुम्हाला असं बसायला भाग पडतो. तसं ही जी आपली शिक्षण व्यवस्था आहे ती ह्या शिक्षकांना अशा पद्धतीने विचार करायला भागच पडते. आणि हिरम सर आता बोलतीलच, पण सरांसारखे असे किती लोक असतील जे आपलं आयुष्यभर डोकं फोडतायत पण त्याच्यातून कितपत निर्माण होत आहे. म्हणजे एक माणूस आपलं अख्खं आयुष्य देतोय, पणाला लावतोय आणि त्याच्यातून किती आउटपुट त्याच्यातून निघालेला आहे, हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा फार निराशा होते असं मला वाटतं. आणि हे सगळं बघून मला असं वाटलं की आपण सिस्टीमच्या पॅरलल एक सिस्टीम उभी केली पाहिजे. जसं तुम्हाला माहिती आहे की आता UK मध्ये शॅडो पॉलिटिक्स म्हणतात, तर तसं हे पॅरलल एज्युकेशन सिस्टीम आपण उभी केली पाहिजे. आणि म्हणून एक गोष्ट तर मी केली की मी माझ्या मुलीला शाळेत पाठवलं नाही. पण मी याला होम स्कूलिंग म्हणणार नाही, तर तुम्ही ह्या गफलतीत राहू नका की मी होम स्कूलिंग ह्या प्रकारावर जातोय. मी पूर्णतः गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या शिक्षणाच्या प्रिन्सिपल्सवरच बोलतोय. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही धामापूरला आमच्या मुलीला शाळेत टाकलं नाही. आणि आमच्याकडे जेवढी मुलं येतात त्यांना आम्ही इनफॅक्ट प्रोत्साहन केलं की तुम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाऊ नका, आणि जर जायचं असेल तर तुम्ही बघा की त्या शाळा कॉलेजेसमध्ये हे प्रिन्सिपल्स आहेत का. मी असं म्हणणार नाही की कुठल्या शाळेमध्ये ते नाही आहेत, एक्सेप्शन्स आहेत पण ते फार कमी आहेत. दुसरी एक गोष्ट जी मला असं वाटतं की जे प्रयोग केले गेले की फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम मध्ये सुद्धा हे प्रिन्सिपल्स हे व्हॅल्यूज कसे येतील, तर मुद्दामून मला डॉक्टर श्रीनाथ कालबागांचा IBT हा जो एक प्रयोग होता मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल. की मुळात त्याची संकल्पना होती विलेज पॉलिटेक्निक. विलेज म्हणजे गाव आणि पॉली म्हणजे मेनी, म्हणजे गावातल्या भरपूर टेक्निक्स. आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो त्यांच्या एका पायलट प्रोजेक्ट जो त्यांनी पाबळला सुरू केला होता विज्ञान आश्रमाचा, नापास झालेल्या मुलांबरोबर त्यांनी जो प्रयोग केला की नापास झालेली मुलं कशी शिकू शकतील, शाळा सोडलेली जी मुलं आहेत आणि त्या शिक्षणामध्ये विकास काम कसा जोडलं जाईल. तर ह्याचं पूर्ण जगामध्ये कौतुक झालं. आणि मग सरांना असं वाटलं की हा कार्यक्रम जो आहे हा शाळांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर मला अजून आठवतं की सर जे आम्ही ऐकलंय की कलबाग सर मीटिंग्सला जायचे आणि तिथे अधिकारी चहाच्या बिस्किट बुडवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असायचा त्यांना, तरी पण सर बोलत राहायचे. आणि कसा बसा सरांनी हा प्रयोग महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या गळी उतरवला आणि त्याला प्री वोकेशनल प्रोग्राम म्हणून शाळेमध्ये इंट्रोड्यूस केला गेला. ही पण एक अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे की ह्या सगळ्या प्रयोगाला गव्हर्नमेंट वोकेशनल नावाचं टॅगिंग देतं, जेव्हा की हे वोकेशनल नाहीये, हे रिअल लाईफ एज्युकेशन आहे. पण ते गव्हर्नमेंटच्या चाकुरीत गेल्यानंतर ते वोकेशनल होतं. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही प्रयोग झाले, त्यापैकी 10 प्रयोग आम्ही सिंधुदुर्गामध्ये पण केले. आणि प्रयोग असा होता की गावातले जे कारागीर आहेत, आणि मी मुद्दामून हा शब्द उच्चारतो आहे कारागीर, मजूर, जे आज जे लेबर फोर्स जो येतोय काम करायला, तर ते नाही तर गावातले जे कारागीर आहेत ते शाळेमध्ये येतील. मग तो एखादा सुतार असेल, एखादा शेतकरी असेल, एखादा विणकर असेल, तो शाळेमध्ये येणार आणि तो 8वी 9वी 10वीतल्या मुलांना शिकवणार. त्याचं जे प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलला धरून शाळेतला विज्ञान आणि गणिताचा शिक्षक जो आहे तो त्याची थिअरी मांडणार त्याच्यावर. आणि हे शिक्षक, हे कारागीर आणि मुलं मिळून समाजाला एक सेवा देणार, ज्याला कम्युनिटी सर्व्हिस आम्ही म्हणतो. आणि त्याच्यातून पैसे उभारणार. म्हणजे ग्रँट्स जे दिले जायचे काही फंडिंग एजन्सीकडून ते 2-3 वर्षापुरता होते. तुम्हाला मी सांगतो म्हणजे मला वेळ कमी पडेल इतके अद्भुत अनुभव त्याच्यामध्ये आलेले आहेत. मी त्याला अजिबात विद्यार्थ्यांना घेऊन असं मी ते संकुचित करणार नाही, मी ते समाजाला घेऊन तो इतका सुंदर प्रयोग होता. त्यातलं एक छोटंसं उदाहरण देतो की आम्ही टीचर्स ट्रेनिंग द्यायचो. एका प्रिन्सिपलचं असं म्हणणं होतं की आता ही तुम्ही जी मंडळी निवडली आहे तर त्यातला जो फॅब्रिकेशन डिपार्टमेंटचा जो आहे तो आमच्या शाळेतला शिपाई आहे, मग त्याला आम्ही सर म्हणायचं का. मला 2 मिनिटं कळेना की हा प्रश्न आहे का म्हणजे. तर मग
सर म्हणायचं म्हणतात. म्हणजे शिक्षकांमध्ये तो एक काय म्हणतात ना, एक बॅरियर होता की आम्ही ही प्रतिष्ठा ह्यांना कशी द्यायची, इथून सुरुवात. दुसरी एक अजून चांगली गोष्ट अशी दिसली की आम्ही काही शाळांमध्ये असं बघितलं, दुर्गम गावांमध्ये, की कुणी जो कारागीर होता तो काही बिडी पित असेल, काही त्याला व्यसन होती तंबाखू खायची, त्याचा राहणीमान जरा साधं असायचं. पण जसा जसा तो शाळेत यायला लागला आणि जसं जसं मुलांबरोबर काम करायला लागला, मला तुम्हाला हे सांगायची गरज नाही की तो अशी लोक जी आहेत ती सगळ्यात फेवरेट होऊन जातात मुलांची, आणि ही मंडळी मुलांची खूप आवडते होऊन गेली. आपोआपच त्या माणसाच्या वागण्यामध्ये फरक आला. तो तंबाखू खाणं निदान शाळेमध्ये बंद केलं, बिडी पिणं बंद केलं, आणि एक आमूलाग्र त्या माणसाच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये आम्हाला दिसलं. आणि जेव्हा ही शिक्षकांमध्ये सुद्धा दिसलं, शिक्षकांना सुद्धा कळायला लागलं की अरे नाही, आपली डिग्री ही फार महत्वाची नाही, ह्यांच्यामध्ये पण दडलेले काही कौशल्य आहेत जे आपल्याला शिकायचे. पायथागोरस थिअरम मी फक्त बोर्डावर काढतो, पण प्रत्यक्षात जेव्हा बांधकाम करायला जातो किंवा सुतारकाम करायला जातो तेव्हा मला काही तो कळत नाही. तर शिक्षकांमध्ये सुद्धा फार ते बदल आम्हाला दिसायला लागले. पण जसं जसं हा कार्यक्रम पुढे गेला आणि तो सरकारी कायद्यात बसला, प्री वोकेशनल प्रोग्राम म्हणून, तेव्हा ह्या सगळ्या कन्सेप्टचा बट्ट्या बोलला. म्हणजे पहिली अट प्रशासनाने सांगितली की गावातले कारागीर जे आहेत ते मिनिमम 12वी पास पाहिजे. झाला इथे म्हणजे सुरुवात फंडामेंटलला, कन्सेप्टलाच पूर्णपणे तडा पडलाय. आणि मग शासन आल्यानंतर ते असतंच स्केलेबल मॉडेल करा. मग ते 100 आहेत तर ते 1000 कसे होतील, 2000 कसे होतील. म्हणजे मला ना एक फार प्रश्न पडतो जेव्हा हे लोक प्रश्न असे करतात की ह्यांना असं वाटतं की समाज हा असा चुटकीमध्ये बदलणार आहे. आज केलं आणि आता हा पंचवर्षीय योजनेमध्ये समाज बदलला. म्हणजे आमचे गांधी बाबा, रवींद्रनाथ टागोर हे वेळे होते, म्हणजे त्यांनी आपलं अख्खं आयुष्य दिलं त्याला. तर ह्यांना हा समाज जो आहे हा असा 5 वर्षात बदलायचा आहे, आणि म्हणून त्यांना ते स्केलेबल मॉडेल करायचं. मग आम्ही त्याच्यावर खूप बोलायचो की तुम्ही जिल्ह्यात एक पायलट मॉडेल करा, आणि ती एक शाळा, ते एक कॉलेज 1000 शाळा कॉलेजांना प्रेरणा असेल. तिथे मग आमच्यासारख्या लोकांची गरज नाहीये. पण हे सरकारी दरबारात पटलं नाही, आणि आता ते प्री वोकेशनल प्रोग्राम म्हणून चालू आहे. आणि मग आम्ही परत 10 शाळांनंतर आम्ही हा प्रकल्प आम्ही थांबवला. तर मला असं वाटतं की अल्टरनेटिव्ह एज्युकेशनचे जे पूर्ण भारतात प्रयोग चालू आहेत, मग ते शांतिनिकेतनमध्ये असू दे, वर्ध्याला ताईंकडे असू दे, ह्या सगळ्या प्रयोगाला फॉर्मल एज्युकेशन सिस्टमनी एक प्रयोगशाळा म्हणून बघितलं पाहिजे. माझं व्यक्तिगत मत असं आहे की फॉर्मल इनफॉर्मल ही जी एक्सपेरिमेंटल मॉडेल्स चालू आहेत ह्यांनी आपल्याला फॉर्मल बनायचा प्रयत्न केला नाही पाहिजे. तुम्ही इनफॉर्मल पद्धतीने काम करता, तुम्ही एक शिक्षणाची प्रयोगशाळा आहात, ती प्रयोगशाळा ठेवणं जास्त योग्य आहे. त्याला तुम्ही फॉर्मल एज्युकेशन सिस्टम मध्ये जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नका. पण फॉर्मल एज्युकेशन सिस्टम नक्कीच इन्फॉर्मलायझेशन होऊ शकते असं मला वाटतं. आणि जर हा गाभा तुम्हाला जर टिकवायचा असेल, आणि शिक्षण म्हणजे फक्त विद्यार्थी येतील आणि शिकून जातील, आणि शिक्षकांची ही जी समजूत आहे की मी काहीतरी शिकवतोय, हे न करता जर माझ्या परिसरामधल्या समस्या माझ्या सिलेबस बनू शकतील का, तर त्याचं उदाहरण आता इंट्रोडक्शन मध्ये जे तुम्ही दिलं की धामापूरमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा असंख्य प्रॉब्लेम्स तिकडे होते. सामाजिक, आर्थिक अनेक प्रॉब्लेम्स होते. आणि गेले 16 वर्ष ते आजपर्यंत आम्ही एका गोष्टीवर टिकलेलो आहोत की आमचं शिकण्याचं जे सिलेबस आहे तो आमचा प्रॉब्लेम आहे, आणि आमचं सिलेबस नेहमी बदलत असतं. जसा प्रॉब्लेम येतो तसा आमचं सिलेबस बदलतं. दुसरी गोष्ट, आमच्याकडे वयोगट नाहीये. म्हणजे एक 10 वर्षाची मुलगी जर माझी शिकत होती कुठल्या विषयावर, तर तिथे मी पण शिकतो, माझी बायको पण शिकते, इतर मुलं पण जी मोठी आहेत ती पण शिकतात. तिथे वयोगट नाहीये. त्यामुळे काय होतं
की पियर लर्निंग एक जो ग्रुप होतो त्यांनी जी एक आउटपुट त्याच्याने जो येतो त्याचं जे उदाहरण त्यांनी सांगितलं की धामापूर तलावावर जे इश्यूज चालू होते, एकच आमचा इंटर्नशिपचा विद्यार्थी मास्टर ऑफ आर्ट्स मध्ये त्याच्यावर थिसिस लिहित होता धामापूर तलावावर, आणि ते थिसिस लिहिताना असं दिसलं की तलावावर कुणीतरी स्कायवॉक बांधतंय तलावाच्या आत. नंतर कळलं की मंत्री महोदय कुठेतरी थायलंडला कुठेतरी गेले होते आणि ते खूप इन्स्पायर झाले वगैरे, आणि मग ते तलावात स्कायवॉक बांधत होते. एवढं मात्र नक्की माहिती होतं की स्कायवॉक तलावात बांधणं हे काही योग्य नाहीये आणि कदाचित कायद्यात त्याला काहीतरी तरतूद असणार. अख्खा गट त्याच्यावर जेव्हा काम करायला लागला तेव्हा कळलं की वेटलँड नावाची एक गोष्ट अस्तित्वात आहे आणि याच्यावर कायदा हा फार स्ट्रिक्ट आहे, पण तो कायदा पाळला जात नाही. याच्यावर आमचं वर्षभर अध्ययन झालं. अगदी 8-10 वर्षाची मुलीपासून ते 40 वर्षाच्या माणसापर्यंत सगळ्यांनी ह्याच्यामध्ये आपापल्या परीने अभ्यास सुरू केला. आणि 2 वर्षामध्ये अशी सिच्युएशन आली की तो जो काही अभ्यास झाला तो जेव्हा जागतिक पातळीवर मांडला गेला तेव्हा वर्ल्ड हेरिटेजचा सन्मान धामापूर तलावाला मिळाला. हे जे शिक्षणाचं आउटपुट आहे की जिकडे वयोमर्यादा नसून सगळी मुलं, सगळे लोक, सगळे आपण जी मंडळी आपण आहोत, आपण एका सामाजिक प्रॉब्लेमवर काम करतो आणि त्याच्यावर सोल्युशन काढतो. मला असं वाटतं हे शिक्षणाचं सर्वात शाश्वत चांगलं मॉडेल असेल. आणि असे प्रयोग भारतात अनेक ठिकाणी सुरू आहेत. अनेक ठिकाणी ह्या प्रयोगाला मी म्हटल्याप्रमाणे वळणही आलेलं आहे, कारण ते हळूहळू मग आपल्याला अकॅडमिक सेंटर बनवायला जातात, शाळा बनवायला जातात, इथेही खूप इश्यूज आलेले आहेत. पण हे काम करताना असं वाटलं की सगळेच काही आमच्यासारखे मुलांना शाळेतून काढणं आणि गावाकडे जाऊन राहणं सगळंच करणार नाही. एक धीरेन सोनीजी पण आहेत गुजरातमध्ये, ते तर एक जिवंत मॉडेल आहे गांधीजींच्या विचाराचं. त्यांची कुठली संस्था वगैरे नाहीये, त्यांनी आपल्या मुलांना कुठेही शाळेत पाठवलं नाहीये, पण त्यांचं घर एक प्रकारे विद्यापीठ आहे. पण सगळेच करणार नाहीत. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तर आम्हाला अजून एक प्रॉब्लेम जेव्हा आम्हाला आला की आम्हाला शिक्षण खात्याकडनं नोटीस मिळाली की तुमच्या मुलीला आणि तुमच्या संस्थेमध्ये मुलांना तुम्ही शाळेत पाठवत नाही, त्याची कारण दाखवा नोटीस आली. आणि त्याच वेळेला महाराष्ट्र सरकारने एक GR काढला होता ज्याच्यामध्ये शाळा बाह्य मुलांचं काउंटिंग करायचं, आणि ते काउंटिंग करताना त्यांच्या बोटावर इलेक्शनच्या वेळेला जी शाई लावतात ती शाई लावायची होती. ह्या विषयाला घेऊन आम्ही मुंबई हायकोर्टात पिटिशन केलं. सुषमाताई पण आमच्या बरोबर होत्या पिटिशनर म्हणून. आणि तेव्हा हा मुद्दा आम्ही मांडला की शाळा बाह्यची डेफिनेशन काय, आणि राईट टू एज्युकेशन जे तुम्ही म्हणताय ते राईट टू स्कूलिंग आहे का राईट टू एज्युकेशन आहे? तुम्ही शाळेमध्ये जायला कंपल्शन करता आहात का शिक्षणाचं कंपल्शन करता? तर ह्या गोष्टीमध्ये आम्ही जे मुद्दे मांडले ते फार महत्वाचे वाटतात, म्हणून तुमच्यासमोर मांडतो की ज्या पालकांना असं वाटतं की फार अग्रेसिव्ह आणि फार बोल्ड स्टेप घेता येणार नाही, तर त्यांच्यासाठी आपल्या सिस्टीम मध्ये सुद्धा पर्याय आहेत. आणि त्याचा एक पर्याय म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. फादर कुणंकर नावाचे एक गृहस्थ जे जेझुईट प्रिस्ट होते, फार मुद्दा म्हणून सांगतो की ते जेझुईट प्रिस्ट असून त्यांनी इस्लामिक स्टडीजवर गहन अभ्यास केला होता आणि त्या सोसायटीचे ते मेंबर होते. आणि फादर कुणंकर CBSE बोर्डाचे चेअरमॅन होते. म्हणजे जेव्हा आम्ही म्हणतो की सिस्टीम मध्ये काम करणं कठीण आहे, तेव्हा सिस्टीम मध्ये दुर्मिळ असे काही स्पीशीज आहेत जे फार टिकून आहेत आणि ते आपल्या विचारांना घेऊन काही ना काहीतरी प्रयोग करत असतात. यापैकी फादर कुणंकर. तर CBSEचे चेअरमॅन असताना त्यांनी हे बघितलं की कॉमनवेल्थ नेशन जे आहेत त्या कॉमनवेल्थ नेशनचा मुक्त शाळांचा एक असोसिएशन आहे, पण भारतामध्ये अशी कुठली चळवळ नाहीये. तर त्यांनी ह्याच्यावर अभ्यास करून NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग ही सुरुवात करण्यामागे भारत सरकारच्या कोर टीम मधले फादर कुणंकर होते.
73च्या आसपास का 4च्या आसपास त्यांना पद्मश्री पण दिला गेला. कालांतराने असं दिसलं की NIOS हे फक्त मतिमंद मुलं किंवा जे फिल्म स्टार असतात, चाइल्ड आर्टिस्ट, स्पोर्ट्स मध्ये जे जातात, हे त्यांच्यापुरतंच मर्यादित राहील. पुढे असंही झालं होतं की NIOS दिल्लीमध्ये असल्याने, सेंट्रल गव्हर्नमेंटचं असल्याने प्रत्येक राज्यापर्यंत पोहोचत नव्हतं आणि क्षेत्रीय जी भाषा आहे त्याच्यामध्ये काही कंटेंट बनत नव्हता. म्हणून मग भारत सरकारने असं केलं की प्रत्येक राज्यामध्ये एक स्टेट ओपन स्कूलिंग असलं पाहिजे. तर आम्ही ह्या पिटिशनच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी ऍज युजल मी तुम्हाला सांगितलं की प्रॉब्लेम होता, आमचा सिलेबस झाला आणि आम्ही अभ्यास सुरू केला. पिटिशन नंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग चालू केलं. अगेन ते फक्त चालू केलंय, पण ते तुम्हाला फार क्वचित लोकांना माहिती असेल, ते थंड बक्स्यामध्ये आहे. तर मला असं वाटतं की ही जी ओपन स्कूलिंगची जी संकल्पना भारत सरकारची आहे, वेदर इट इज स्टेट ओपन स्कूलिंग किंवा युनिव्हर्सिटीज, म्हणजे आपलं इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी असेल किंवा यशवंतराव चव्हाण असेल, तर मला असं वाटतं की ह्या युनिव्हर्सिटीमध्ये मुलांनी जर ऍडमिशन्स घेतली तर त्याचा खूप वाईडर स्कोप आहे, रॅदर दॅन शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्याच्यामध्ये एवढे वर्ष जाऊन काम करणं. इकडे खूप जास्त स्कोप आहे असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटलं की ओपन स्कूलिंग वरती जास्तीत जास्त मोठी मोहीम सुरू झाली पाहिजे. आणि आजचा काळ बघता, आज ज्या अर्थी जिकडे सगळीकडे आज आपण बघतो विकास ह्या शब्दाला किती विपर्यास केलेला आहे. म्हणजे आज माझा तो स्टुडंट पण आलेला आहे कोकणातून. आम्ही जसे पुण्यामध्ये शिरलो तर ते आजूबाजूला दृश्य बघून तो हादरला. म्हणतो दादा म्हणे काय आजूबाजूला ठोकळे ठोकळे दिसत आहेत. म्हटलं हे विकासाचं मॉडेल आहे, मनुष्य विकसित होतोय म्हटलं. तर मला असं वाटतं की काळाची ही गरज आहे की आता नई तालीम आणि शांतिनिकेतनचं एक कॉन्फ्लेक्स मॉडेल उभं झालं पाहिजे. 6 मार्चला इफ आय एम नॉट रॉंग, 6 मार्चला हे दोन आपल्या देशातले मोठे द ग्रेट सोल्स एकत्र भेटले होते 6 मार्चला. आणि आपल्यामध्ये काही मतभेद आहेत, पण ते आपले मतभेद आपण एकमेकांशी बोलून त्याच्यावर काय कन्क्लुजन निघता येईल ह्याच्यावरती संवाद 6 मार्चला झाला होता. तर मला असं वाटतं की 6 मार्च हा तर मोठं सेलिब्रेट केलं पाहिजे. व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होतं, 6 मार्च का नाही सेलिब्रेट होऊ शकत. मी 3 वर्षापूर्वी कलकत्त्याला गेलो होतो आणि माझी खूप इच्छा होती की गांधीजींचं, मी अनेक वर्ष आता नई तालीमवर स्वराज ह्याच्यावरती काम चालू आहे, पण मला टॅगोरांची भूमिका बघायची होती. तर मी कलकत्त्याला गेलो आणि शांतिनिकेतनला भेट द्यायची होती मला. ऍक्सिडेंटली मी नाही गेलो आणि मी एका शाळेत गेलो आणि ऍक्सिडेंटली ती शाळा जी होती ती रवींद्रनाथ टागोरांच्या ग्रेट ग्रँडसनची होती. आणि तेव्हा तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की आता शांतिनिकेतनमध्ये जाऊन काही फायदा नाही. ते का ते मी काही सांगत नाही. तर त्यांच्याशी मला पूर्ण दिवस वेळ मिळाला, त्यांची शाळा कशी चालते ते सगळं बघायचं. तर तेव्हा ते मला म्हणाले की जेव्हा टॅगोरांचे लास्ट दिवस होते आणि त्यांचे अनुयायी जेव्हा त्यांच्याकडे गेले की आता गुरुदेव तुम्ही गेल्यानंतर आमचे प्रॉब्लेम्स असतील काय यांच्या इश्यू, आम्ही कुणाकडे जायचं. तर ते म्हणाले की तुम्ही गांधीजींकडे जा. मला असं वाटतं की हा जो फॅक्टर आहे ना, हा आपल्या अकॅडमिक एज्युकेशनमध्ये कसा येईल हा आपण मिस करतोय फार. हा शाळांपासून कॉलेजांपर्यंत हा कसा येईल आणि नई तालीम शांतिनिकेतनचं कॉन्फ्लेक्स मॉडेल बनून हे शाळांपासून अगदी युनिव्हर्सिटी लेव्हलपर्यंत कसं जाईल हे बघायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचा छोटासा एक प्रयोग आम्ही धामापूरला करतो आहोत. देशामधनं मुलं येतात, पण मला परदेशातून मुलं येतात त्याचं खूप आश्चर्य वाटतं. आणि ती मुलं तरुण पिढीतली मुलं आहेत, म्हणजे हार्डली 22-24 TCच्या आतली मुलं आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते गांधी समरण्यासाठी येतात हे बघून मला प्रचंड आश्चर्य वाटतं की त्यांना कुतूहल आहे की वी वॉन्ट टू नो द जर्नी ऑफ महात्मा. आणि मला असं वाटतं की म्हणजे माझा स्वतःचाच अनुभव आहे की आमचं लहानपण जे
जसं जसं वय पुढे गेलं तसं तसं, कारण माझी आई समाजवादी विचारांची आहे, घरातून खूप ओरडा बसायचा असं काही बोललं तर, पण घरातून कधी समज नाही मिळाली. ओरडा बसायचा म्हणून अजून अजून करायचं. पण मग जसं वय वाढलं तसं मग शाळेतून एकदा ॲटनबर्गचा गांधी दाखवला. पण तेव्हा एक कळलं की भारतातल्या महान गोष्टींना दाखवायला कोणतरी बाहेरूनच यायला पाहिजे. आपल्याला नाही ते करता येईल. म्हणजे आपण काहीतरी मुन्नाभाई सारखं काहीतरी करतो. एज्युकेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूनी आम्हाला कंटेंट मिळतच नाही आमच्याकडे. आणि नंतर काही वर्षानंतर आम्हाला कलबाग भेटले आणि मग गांधी जगण्याची एक आम्हाला संधी मिळाली. तर मला असं वाटतं, कारण आता माझं आय एम 50 नाव, तर मला असं वाटतं की अरे मला हे जर 16 वर्षाचं असताना 12 वर्षाचं असताना जर मिळालं असतं तर आज मी कुठे असलो असतो. तर म्हणून मला आज, आणि आमच्याकडे ते 2 डिबेट्स पण आम्ही बघत असतो, कारण माझी मुलगी आता रुद्रवीणा वादक आहे आणि ती टॅगोरांच्या संकल्पनेत जास्त आहे, आणि आमची जुनी मुलं सगळी जी आहेत ती गांधींच्या नई तालीम मधली आहेत. तर नई तालीम वर्सेस शांतिनिकेतनचा एक डिबेट आमच्याकडे चालू असतो, तो बघताना खूप छान वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा कॉन्फ्लिक्ट जो आहे हा आपण आपल्या शिक्षण पद्धतीत कसा आणू, आणि मला सरकारकडनं, कुठल्याही सरकारकडनं अपेक्षा नाहीये. सरकारी सिस्टीममध्ये जेव्हा एज्युकेशन जातं तेव्हा ते कॉलोनियल पॉलिसीच राबवणार, ते कुठल्याही पक्षाचं गव्हर्नमेंट असू नये. सामाजिक परिवर्तन पाहिजे तर सामाजिक क्रांती व्हायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आणि ती सामाजिक क्रांती जी आहे ती सामान्य माणूस त्या सिस्टीमच्या बाहेर पडूनच करू शकतो. त्या सिस्टीमच्या बाहेर पडून तुम्हाला एक पॅरलल मॉडेल उभं करावं लागेल, आणि त्या पॅरलल मॉडेलला जे काही त्या सिस्टीमने घ्यायचं असेल ते घेऊ शकतात. असं माझं इतक्या वर्षाचा अनुभव आहे. त्याला तुम्ही फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा त्याला तुम्ही माझे प्रत्यक्ष अनुभव म्हणा, पण ते गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आजचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा तुम्ही, 2007 मध्ये आम्ही युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ सुरू केलं, आणि 2012च्या आसपास मला आठवतं की IIT मुंबई, IIT दिल्ली आमच्याकडे आलं होतं. ती बॅच IIT मुंबईची आणि आत्ता येणारी बॅच ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे पंडित नेहरूंचं संकल्पना IITची अशी होती की IIT विल सर्च फॉर सम प्रॉब्लेम्स अराउंड देम अँड दे विल स्टार्ट डुईंग रिसर्च, आणि त्याच्यातून ते काहीतरी सोल्युशन्स काढतील. पण आता जी मुलं येत आहेत त्यांची जी शिक्षणाची जी अप्रोच आहे, आता तर ते चॅट GPT आणि काय काय प्रोजेक्ट्स त्याच्यावर करायला लागलेले, ते इतकं भयानक होत चाललेले आहे. त्यामुळे मला फॉर्मल एज्युकेशन सिस्टीममधनं अपेक्षा नाही आहेत तेवढ्या, आणि मला असं वाटतं की जे इन्फॉर्मल प्रयोग चालू आहेत त्यांनी अजून सक्षमीकरण झालं पाहिजे, आणि त्यांची आपली एक संघटन, जसं CBSEचं संघटन आहे, ICSEचं संघटन आहे, तसं नॉन फॉर्मल एज्युकेशनचं संघटन सुद्धा झालं पाहिजे असं मला वाटतं.